जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात वाढत्या अवैध वाळू वाहतूक आणि उत्खननाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवघ्या 4 ते 5 दिवसात राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 73 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत 9 ट्रॅक्टर आणि 1 JCB मशीन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली. नियोजनबद्ध छापेमारी करत पोलिसांनी अवैध उत्खनन करणाऱ्यांना मोठा दणका दिलाय. जप्त करण्यात आलेली वाहने अवैध वाळू आणि मुरुम वाहतुकीसाठी वापरली जात असल्याचं समोर आलं. या मोहिमेत पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक माहिती आणि हालचालींवर लक्ष ठेवत त्यांनी कारवाईमध्ये मोलाचे सहकार्य केले. या कारवाईमुळे एकंदरीतच आता अवैध धंदे करणाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे. आगामी काळातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली जाफराबाद पोलीस स्टेशन येथे अवैधपणे वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम आम्ही मागच्या आठवड्यामध्ये आखलेली होती. या कारवाई दरम्यान आम्ही एकूण 9 ट्रॅक्टर आणि 1 JCB हे पकडलेले वाळू वाहतूक करत असताना उपसा करत असताना पकडलेले आहे. यासाठी आम्ही तहसीलदार जाफराबाद यांच्याशी पत्रव्यवहार केलेला असून त्यांच्यामार्फत महसूल विभागाचे कर्मचारी फिर्यादी म्हणून मिळण्यासाठी तसेच कारवाई करण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यासाठी महसूल विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. पुढील काळामध्ये यानुसार आम्ही वारंवार कारवाई करत राहून अवैधपणे कोणताही वाळू उपसा चालणार नाही यासाठी कटिबद्ध आहोत आणि या पकडलेल्या वाहनांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहोत.